नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये. भांडूपचा गोविंद आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. भांडूपमध्ये सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. आता काय जे चाललंय आपली परंपरा सण खेळ तो तसाच आमचा शिकवायचा आम्हाला. त्यांच्या घरात जरी काय झालं ना तरी आमच्याला कळलं ते आणि आमच्या घरात काय झालं की त्या लोकांना कळलं. म्हणजे हे एक बॉन्डिंग झाली आमची. म्हणजे बोलतात ना घरातली माणसं झाली आणि ती एकी आतापर्यंत त्या मैदानासाठी आम्ही पिकवली. ते इकडे येतात खेळायला. रायगडवरना पाली खूप रिस्पेक्ट आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे की पोरं मला तेवढे रिस्पेक्ट देतात आणि मला त्यांचा कोच आहे याचा अभिमान होतो. दुसऱ्यांचा आदर्श ठेवण्यापेक्षा आपला स्वतःचा आदर्श दहीहंडी म्हणून खेळ म्हणून काय आणि आपल्या गोविंदाला दुखापत होऊ नये पाहिजे हे असं. म्हणजे आमचे आई वडील ह्या लोकांनी खूप मेहनत केली. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये. भांडूपचा गोविंद आहे आपल्या पॉडकास्टमध्ये आणि आज आपल्यासोबत असा गोविंदा पथक आहे, संजीवनी गोविंदा पथक, जे भांडूपमध्ये सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. दादा तुमचं स्वागत आहे. आणि आज त्यांचे कोच आहेत रुपेश दादा आपल्यासोबत आहेत. दादा सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या या चॅनलवरती. कसं वाटतंय भांडूपचा गोविंदा हे नाव ऐकून कसं वाटतंय तुम्हाला? भांडूपचा गोविंदा हा एक चांगला गोविंदा पथकाचा एक म्हणजे बोलतात ना सगळे मिळून येत आहेत. गोविंदा पथक सगळे आपले पोरं एकत्र येऊन म्हणजे जो तो आपल्या मंडळाची पोरं एकत्र आणून तो गोविंदा साजरा करतायत. तसे चांगलं पुढे त्या लोकांनी पुढे चालू ठेवलं पाहिजे आणि भांडूपचा गोविंदा हा खेळ बोलतात ना तो एक चांगला हाय लेवलला गेला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि आज मला जाणून घ्यायला आवडेल कारण की आज असा पॉडकास्ट आहे, आज हा मला वाटतं चौथा किंवा पाचवा आमचा पॉडकास्ट आहे की त्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रातलं गोविंदा पथक आमच्या सोबत पॉडकास्ट करत आहे. मला जाणून घ्यायला आवडेल की संजीवनी गोविंदा पथकाची किंवा या मंडळाची स्थापना कधी झाली? संजीवनी गोविंदा पथकाची स्थापना ही 2011 मध्ये झाली. पण संजीवनी क्रीडा मंडळ हा 1962 साली स्थापना झाली त्याची. अच्छा. आणि 1962 सालीमध्ये पासून तो हा मंडळ आता क्रीडा क्षेत्रात अजूनपर्यंत चालूच आहे. अच्छा. तसं आमचे कबड्डी, नवरात्री सण हे सगळं आमचं कंटिन्यू चालूच असतो आणि वर्षाच्या 12 महिने त्या मैदानामध्ये आमचे आपले खेळाडू हे सगळे प्रत्येक म्हणजे ते घडत असतात खेळाडू. मला एक जाणून घ्यायला आवडेल की आता 2011 मध्ये स्थापना झाली संजीवनीच्या आपल्या गोविंदा पथकाची. तर तेव्हा पहिल्या वर्षी किती थर होते? हे कसं माहितीये का, आता जो तो आपला गोविंदा पथक साजरा करतो आम्ही पहिले ते मैदानामध्ये चिखलामध्येच खेळायचो. अच्छा. त्याच्यानंतर मध्ये आम्हाला असं वाटलं की आपलं पण नाव कुठेतरी झालं पाहिजे, आपल्या मंडळाचं नाव कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. यासाठी आम्ही पहिल्या वर्षी म्हणजे त्यावेळी आता जे 8 थर 9 थर हे जसे लावतायत तसे त्यावेळी म्हणजे 6 थर आणि 7 थर हे खूप होते. क्रेज होता. त्यावेळी 7 थर म्हणजे खूप त्याचा क्रेज लय होता 7 थराचा. त्या वर्षामध्ये आम्ही पहिले 5 थर लावलेले. 5 थरापासून हा गोविंदा पथक आमचा जो चालू झालाय तो आता आम्ही 2025 पर्यंत 7 थर आम्ही लावतोय. आणि आमचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती, आमच्या ज्या गोविंदा पथकाची जी पोर आहेत म्हणजे ती 14 वर्षाच्या वरतीच असं नाही की लहान आहेत काय. आणि त्याच्यासाठी म्हणजे आम्हाला एक अभिमान काय वाटतो की आजपर्यंत आम्ही जे थर लावतोय ते थर लावून आम्ही घरी आपल्या जसं जातोय तसं सुखरूप परत येतोय. म्हणून आम्ही कुठे काही रिस्क घ्यायचे विचार करत नाही आणि आमच्या गोविंदाला असा काही इजा व्हावी ह्याच्या पुढे आम्ही जास्त हे प्रयत्न करत नाही. म्हणून आम्ही जो 7 थर लावतोय आतापर्यंत ते सक्सेसफुली लावून येतोय. पण याची वाटचाल कशी होती तेव्हा 2011ला तुम्ही जो थर चालू केलेत म्हणजे तेव्हा 5-6-7 थराचा क्रेज होता, तेव्हा किती थर होते तुमचे? 2011 जेव्हा चालू केलं तेव्हा 5 थर लावायचे. 5 थर आणि आतापर्यंत 7 थराचा प्रवास. त्याच्यानंतर 6 थर, नंतर 7 थर आणि जो 7 थराचा जो आम्ही हे पकडलाय ना तो आम्ही कमी केला नाही अजून. 7च. पण कुठे इच्छा आहे का की याच्यावरती सुद्धा सगळ्याच गोविंदाची असते. पण आमची अशी इच्छा आहे काय माहितीये का की जोपर्यंत आपण आपल्या याच्यामध्ये सक्सेस नाही होत म्हणजे एखादा काय माहिती रिस्क नाही ह्यांनी 8 लावले म्हणून तो 8 लावतोय बरोबर त्याच्याप्रमाणे आम्ही चालत नाही का, कारण की आपला गोविंदा पथकामध्ये प्रत्येक पोरगा हा आपल्या घरी सुखरूप गेला पाहिजे हीच आमची सगळ्यांची इच्छा असते. म्हणून आम्ही जास्त प्रयत्न करतो. पण जर नाही वाटत आपल्याला की नाही आपल्या मॅन पॉवर कमी आहे तर आम्ही तिथेच 2000 म्हणजे त्याच्यापर्यंत 7 थरापर्यंत. अच्छा. मग तेव्हा किती मुलं होती म्हणजे 2011ला
अंदाजे किती मुलांची संख्या होती त्या तारामध्ये? तेव्हा 50 पोरं पण नसतील आमच्याकडे. अच्छा, हा 50 पेक्षा कमी. हा 50 पेक्षाही कमी होती आणि सगळी पोरं लहान लहान होती त्यावेळी. म्हणजे आता आम्ही विचार करतो ना तर किती पोरं आता आम्हाला म्हणजे बोलतात ना लहान होते तेव्हापासून आमच्याकडे आहे. आता हा. 2011 पासून जी पोरं आहेत म्हणजे एकही पोरगा जो इकडच्या तिकडे नाही झाला अजून, म्हणजे फुटाफूट नाही कुठे. अजून नाही. म्हणजे मला त्या म्हणजे पोरांचा एवढा अभिमान वाटतो की आपल्या एका शब्दासाठी ते घरातल्यांना त्रास देऊन म्हणजे त्यांना ते अरे देतात. वा. कारण कसं असतं आपण शिट्टी घेतो कोचिंगगिरी करतो पण आपल्यामुळे कसं आता एखाद्याचे आई वडील आहेत तिला माहितीये आज तो पोरगा आपला कुठे दहंडीच्या थराला आहे. जर आपला पोरगा पडला त्याला लागला हा, तर काय होईल. बरोबर. पण ती पोरं त्या आपल्या घरातल्यांना समजावून ह्याच्याप्रमाणे ते आतापर्यंत आपल्याकडे टिकून आहेत. त्यांना माहितीये की इकडे काय फक्त खेळ म्हणून नाही ते एक आपला बोलतात ना सण आणि एकी हे इथे आमच्याकडे टिकवलेली आहे त्या लोकांना. अच्छा, असं. मग तुम्ही त्या गोविंदाला कोणत्या स्वरूपाने बघताय? म्हणजे एक दहीहंडी म्हणून, खेळ म्हणून, की काय आता आपली परंपरा म्हणून तो तुम्ही हा. जोपासताय? आता कसं 2011 पासून आम्ही ती चालू केले. हा. ते आमची तर ती आता परंपरा चालू झाली. बरोबर. तसा बोला तर खेळ म्हणून बघितलं तर खेळ हा वेगळा विषय झाला. आता खेळामध्ये पण दहीहंडी तर चालूच झाली आता. प्रो दहीहंडी चालू झाली आहे. त्यामुळे आता तो खेळ म्हणून पण साजरा होतोय. आणि आपला सण तर आपला सगळ्या महाराष्ट्र लोकांचा सणच आहे. त्यामुळे आता कसं झालंय गोविंदा हा तिन्ही प्रकारचा झालाय. पारंपरिक कोणाचा झालाय, कोणाचा सण झालाय तर कोणाचा आता ते खेळ म्हणून बघतात. पण ते सगळ्यांनी जर ज्या नजरेने बघतोय आपण म्हणजे बोलताना आता मी माझ्या नजरे बोलतोय तो तिन्ही प्रकारी आहे. तर त्यासाठी आपण पण तसा अग्रेसर झालं पाहिजे आणि आपल्या पोरांना त्याचा सपोर्ट पण केला पाहिजे. कारण की तो तिन्ही प्रकार आहे. आपला महाराष्ट्राचा तो एक सण पण साजरा करतो म्हणून आपला तो टिकला आहे. दुसरा म्हणजे खेळ म्हणून बघितला तर ते आता प्रो पण चालू आहे. त्यामुळे तो खेळ म्हणून आपल्या पोरांचं काहीतरी त्याच्यामध्ये चांगलं होईल. पुढे अजून जर भविष्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडला तर ते पोरं आपली पुढे अजून जातील. आणि त्याच्यामुळे कसं म्हणजे पोरांना इकडे तिकडे फिरण्यासाठी म्हणजे आपण बोलतो ना आता आपल्या भांडूप मध्ये तर आपण तुम्ही बघताच आहे. बरोबर आहे की म्हणजे किती पोरं आहेत की ते अशी म्हणजे इकडे फिर तिकडे फिर. पण हे जे गोविंदाचे 2 महिने असतात म्हणजे पोरं 2 महिन्यापासून प्रॅक्टिस करतात पण ते आवर्जून इकडे तिकडे न जाता ते प्रॅक्टिससाठी येतात. असंच काहीतरी आपल्या भांडूप मधल्या पोरांसाठी आहे ना आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आता 2025 ला किती मुलं आहेत पूर्ण? आता आमच्याकडे तसं बोललात ना टोटली जर सगळा हे पकडून गेलात ना तर 150 पोरं तर आमच्याकडे आहेत. आणि मग आता रेग्युलर प्रॅक्टिसला आमच्याकडे 60-70 पोरं. आणि दहंडीच्या दिवशी म्हणजे या सर्व 150 मुलांमध्ये मिळून तुम्ही 7 तराचा एक 7 तराचा कसा असतो मुलांचा इंटरेस्ट कसा असतो या दहंडीकडे? आता तसं बोललात ना इंटरेस्ट म्हणजे पोरांचा इंटरेस्ट म्हणजे आमची प्रॅक्टिस चालू होते ना 11 वाजता रात्री. हो. आणि ती 1 वाजेपर्यंत असते. रोज हे चालतं शेड्यूल? रोज. तर आता काय माहितीये का पोरं तर मोठी झालेत त्यांना सकाळी उठून कामाला जायचं. बरोबर आहे. मग ते सकाळी उठून कामाला पण जातात म्हणजे त्यांचा तो एक इंटरेस्ट आहे म्हणून ते तिथे आपल्याबरोबर 1 वाजेपर्यंत जागे राहतात. बरोबर. आणि आमच्याकडे अशी पोरं आहेत आता माझा मंडळ तर तुम्हाला माहिती आहे टेंबीपाडामध्ये. बरोबर. पण खिंडीपाडापासून आपल्याकडे पोरं येतात पण ते रात्री 1 वाजेपर्यंत आपल्याबरोबर असतात. एक त्यांचा इंटरेस्ट आणि आपल्या मंडळाला एक त्यांचा हातभार लागतोय. मला त्यांचं खरं सांगू म्हणजे तुमच्या चॅनल मार्फत म्हणजे मला एक बोलताय ना तर त्यांचे आभार करायचे सगळ्यांचे. कारण काय त्यांचे पण आणि त्यांच्या आई वडिलांचे पण. कारण की आपल्याला माहिती मी पण ह्याच्यात नाही गेलो. मी पहिला वरती असायचो दहीहंडीला. म्हणजे मी दहीहंडी फोडायला मी वर चढायचो पहिला. म्हणजे आता माझ्या आईला जी भीती वाटायची की माझा पोरगा वर चढतोय पडला मग काय होईल तसं त्यांच्या पण आई वडिलांना वाटत असेल. तरी पण ते त्यांच्या आई वडिलांना समजावून ते आपल्याकडे येतात म्हणून त्यांच्या आई वडिलांचे पहिले आभार आणि नंतर त्यांचे पण. नक्कीच. आता मग ह्या सर्व ह्याच्यामध्ये मुलांचा एक टीम बॉन्डिंग असतो म्हणजे प्रॅक्टिसला आलं कारण की कसं प्रत्येक मुलगा काय एकाच साईत राहणारा नाहीये. कोण वेगवेगळ्या भागातून येते. मग त्या मुलांचं बॉन्डिंग कसं बनतं तिथे? बॉन्डिंग म्हणजे आता तेच सांगतो तुम्ही खिंडीपाडा आणि आपला टेंबीपाडा हा अंतर खूपच लांब आहे. पण आज जे आमच्याकडे येतात ना ते असा विचार नाही करत की मी तो तिकडचा मंडळाचा पोरगा आहे. त्या एरियातला मी ह्या एरियात आलोय त्या मंडळाचे. आता तसं बोला तर खिंडीपाडा आहे माझ्या बाजूचा एक बजरंग क्रीडा मंडळ आहे. कामराज नगर मधली पोरं आहेत. होम गणेश म्हणून आहेत. परत आपले
खिंडीपाड्याचा झाला, परत राजगोपाळ, हम्म. म्हणजे असे 5-6 मंडळ आहेत आपल्या जवळचे. ते आजपर्यंत आपल्याला एवढं सपोर्टिंग केले त्या लोकांनी. ह्याच्या अगोदर ते आमचं तोंड बघत नव्हते, आम्ही त्यांचं तोंड बघत अरे नव्हतो. बापरे. पण हा गोविंदा पथक आमचा जसा चालू झाला ना, हा. आज असं आहे ना की आम्ही जी आमची बॉन्डिंग आहे ना, ती म्हणजे त्यांच्या घरात जरी काय झालं ना तरी आमच्याला कळ लागते, आणि आमच्या घरात काय झालं की त्या लोकांना त्यांना कळ कळलं. लागते. बरोबर. म्हणजे ही एक बॉन्डिंग झाली आमची, म्हणजे बोलतात ना घरातली माणसं झाली असं आहे. आता 2 महिने आम्ही गोविंदा करतो, पण ज्यावेळी आपला दहीहंडी सण संपतो त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू येतात, कारण की ते बोलतात आता 2 महिन्यानंतर आता आपण बरोबर. परत भेटणार नाही, ते डायरेक्ट पुढच्या वर्षी पुढच्या भेटणार. वर्षी भेटला. म्हणजे ते त्यांच्यामध्ये एक बोलतात ना बॉन्डिंग जी असते ना, ती म्हणजे आपला जो व्यक्ती आहे तशी ती बॉन्डिंग झाली. नक्की. त्यांना दहीहंडी सणच असा आहे की तिथे एक ना मैत्रीपेक्षा ना एक स्वतःचं काहीतरी जिव्हाळ्याचं नातं तिथे निर्माण होतं. हो. कारण की तो फक्त दहीहंडी सणापुरताच कॉन्टॅक्ट नसतो त्या मुलांचा. दहीहंडी संपल्यानंतर एखाद्याच्या घरात सुखादुःखाचा जरी काय प्रसंग असेल ना, तरी ती मुलं धावत असतात. हा या दहीहंडीचा एक बॉन्ड असतो. प्रत्येक मुलाची बॉन्डिंग असते इथे. आणि ह्याच्या पुढे आता विचारेन की तुम्ही स्वतः खेळाडू आहात, हो. प्लस तुम्ही कोचिंग करताय, प्लस तुम्ही जॉब करताय. तुमचं एक नोकरी करणारा व्यक्ती आणि ते कोचिंग, हा काय शेड्यूल, कसा तुम्ही हे सर्व मॅनेज करता? आता शेड्यूल म्हणजे तुम्हाला सांगतो, मी घरातनं सकाळी 8 वाजता निघतो हा. कामाला. मी जॉबला आहे उरणला. अरे बापरे. उरणला जॉबला आहे, पण तिकडनं मला लवकर कसं निघायचंय हम्म. आणि माझ्या गोविंदामध्ये मला लवकर कसं यायचं, हा. कारण काय माहितीये का, एक जिम्मेदारी असते आपली. कोच म्हणजे फक्त आपण शिट्टी घेतो, उभा राहतो, हा भाग नाही. आता कसं आहे माहितीये का, आपला पोरगा तिथे आहे, तो कोणत्याही मंडळाचा असो, पण तो हा. आपल्यासाठी येतोय, हात पाय आपल्यासाठी तो आज दहीहंडीच्या थरामध्ये उभा राहतोय, त्याची काळजी घेण्यासाठी. आणि आता बोलताना मी उरणवरनं मला घरून तिकडे जायला मला 1.5 तास लागतात, हा. आणि 1.5 तास यायला लागतो. यायला. पण त्या 3 तासामध्ये माझा एकच विचार असतो की कसं आपल्या पोरांसाठी आता काय नवीन हे करायचंय. तसं बोला तर मी एक कोचच आहे, पण माझ्याबरोबर आपली सगळी जी मंडळ आहे, म्हणजे जे आहेत दहीहंडीच्या थरामध्ये पासून ते शिर्डीपर्यंत, मी सगळ्यांना सांगून ठेवलेलं की मी कोच एकटाच नाही तर तुम्ही पण आहे. बरोबर. का, कारण की माझ्याकडनं पण चुका घडतो, तुम्ही मला पण सांगत जावा की दादा आज असं झालंय, आज आपल्याला हे करायचंय. आणि तसे आम्ही सगळे एकत्र बॉन्डिंग करून आहे ना आमचे थर रचायला प्रयत्न करू. आणि हा म्हणजे बोलतात ना सकाळी उठून जॉबला जायचा आणि ती धडपड ही सगळ्यांचीच आहे, म्हणजे मेहनत ही सगळ्यात थरातल्या बोलतात ना लहान पोरापासून तळागाळापासून सगळ्यांची. तर दादा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा असा वाटतं की आता प्रत्येक गोविंदा पथक आपण बघतोय की भांडूपमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, तर संजीवनी गोविंदा पथकाची सुद्धा काय ना कुठे वाटचाल असेल क्रीडा क्षेत्रामध्ये, काय आहे मला जाणून घ्यायला आवडेल ते. आता संजीवनी गोविंदा पथक तर एक तर कबड्डी हा पहिल्यापासून त्यांचा खेळच आहे आमचा. अच्छा. म्हणजे आता त्याला 65 वर्ष पकडूनच चाला तुम्ही की आमचा तो खेळच झालाय. त्याच्यामध्ये आपली पोरं सगळी जेवढी म्हणजे बोलतात ना लहानापासून मोठी, अच्छा, हे सगळे खेळून तिथपर्यंत गेलेले आहेत. आणि तो आता कसं होते, आपण बोलतो ना एखादा मोठा व्यक्ती जर सरळ असेल तर पाठचे पण सरळच राहतात. अच्छा. तसा असं आमचा एक तो खेळच झालाय, म्हणजे कबड्डी हा आम्हाला पारंपरिकच झालाय. आणि आपल्या इथे ते चौरंगी मॅची भरतात. चौरंगी मॅची मध्ये तुम्ही म्हणजे बोला ना, तुम्हाला खोटं वाटेल पण नाही बोला तर तिथे रोजचे 1000-1500 माणसं अच्छा मॅच बघायला असतात चौरंगीला. हा चौरंगीला. किती जुना आहे म्हणजे काय? जुना म्हणजे आता 1962 सालापासून आमचा ते चालूच आहे कबड्डी. 1962 पासून आता 2025 पर्यंत. आता 2025 ला आमचा जानेवारी महिन्यामध्ये पूजा असते 25 तारखेला. त्याच्या पूजा निमित्त आमचा तो खेळ असतो. ते पण 20 तारखेला चालू होतो. 20, 21, 22, 23, 24 आणि 25 तारखेला फायनल असते. अच्छा. म्हणजे 5 दिवसामध्ये एवढा लांबून खेळाडू आहे ना. आजकाल म्हणजे असं आलं की जिथे कमी दिवस असतील तिथे खेळायला जायचं. अच्छा. पण आमच्या इथे 5 दिवस माणसं स्वतःची गाडी भाडा करून ते खेळायला येणार. अच्छा. कारण की संजीवनीमध्ये खेळायचं म्हणजे एक त्यांना वेगळी मजा असते ना. ती मजा जिल्ह्याला लांबून म्हणजे अजून जाणून घ्यायला आवडेल की लांबून म्हणजे कुठून येतात खेळायला? आता कणकवली कोकणातून. कणकवली वरना ती पोरं येतात. त्यांचे म्हणजे रिलेटिव्ह इथे आहेत पण ते तिकडे खेळाडू आहेत ना तिकडचे कणकवलीचे, ते इकडे येतात खेळायला. त्यांच्या घरी म्हणजे त्यांची राहण्याची सोय बी ते त्यांच्या विचार करतात घरातल्यांचे. रायगड वरना, पाली तिकडना, पर आपले भांडूपचे पण संघ असतात.
घाटकोपर, कुर्ला, म्हणजे मुंबईतून कोकणातून असे संघ हा चौरंगी सामना खेळला तुम्ही 1962 पासून हा खेळ होता आतापर्यंत चालू. म्हणजे ही परंपरा तुम्ही कुठेतरी पुढे चालू ठेवली. हो, चालू आहे आणि चालू राहणार ती. नक्कीच. हो, आमच्या शुभेच्छा. कारण की असे काही बोलू ना मगाशी पॉडकास्टच्या स्टार्टिंगलाच की भांडूपमध्ये असे गोविंद पथक आहेत की जे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर आहेत. मग आता मला एक जाणून घ्यायचंय की हा जो आपला गोविंद आहे, या गोविंदामध्ये जी मुलं आहेत थरामध्ये त्यांचे सुद्धा कुठे क्रीडा क्षेत्रामध्ये वाटचाल असेल ना, किंवा संजीवनीची. हो, आता गोविंदा पथकामध्ये जेवढी पोरं आहेत म्हणजे म्हणजे बोलतात ना, माझ्या मंडळामध्ये जेवढी येतात ती माझीच पोरं आहेत. पण ते बाहेर पण आहेत ना, दुसरा मंडळ, बरोबर, त्यांची पोरं म्हणजे ती पण खेळणारीच आहेत, कबड्डी खेळणारी आहेत, कोण क्रिकेट खेळणारे आहेत. पण त्यांच्यामध्ये कसं आहे, आता ते तिकडे खेळवतात तेव्हा ते लोक आम्हाला बोलवतात की दादा आम्हाला काहीतरी म्हणजे सांगायला ये, गायडन्स करायला. मग आम्ही तिकडे जातो. आपल्याकडे जेव्हा सण असतो म्हणजे कबड्डी हा आमच्याकडे एक सणच झालाय. मग त्यावेळी ते लोक आम्हाला सपोर्ट करायला येतात. कुठे म्हणजे पाणी मारायला पोरं, कुठे लाईन मारायला, पंच म्हणून. म्हणजे ही पोरं सगळे आपल्याला एक सपोर्ट म्हणून सगळे, म्हणजे फक्त गोविंदा म्हणून नाही तर प्रत्येक प्रोग्रामला ती पोरं आम्हाला अटॅच झालेली आहेत, सगळी पोरं. संजीवनीची काय वाटचाल आहे म्हणजे कबड्डी याच्यामध्ये, कबड्डी क्षेत्रामध्ये? संजीवनीची वाटचाल म्हणजे संजीवनी पहिल्यापासून क्रीडा क्षेत्रात आहे आणि ते पुढे पण राहणार. फक्त आता आम्हाला तो एक बॅड पॉइंट म्हणजे आमचा झालाय की आम्ही चौरंगी खेळवतो, त्यामुळे आम्हाला जिल्ह्याला आता खेळता येत नाही. जिल्हा म्हणजे राज्यस्तरीय आपला असतो, त्याच्यामध्ये आम्हाला खेळता येत नाही. पोरांची खूप इच्छा आहे की आम्हाला त्या लोकांनी खेळायला द्यावं, कारण की पोरं कशी म्हणजे ह्या छोट्या गोष्टीपासूनच मोठ्या गोष्टीवर. बरोबर आहे. आता आम्हाला तिथे बॅन लावलाय. बॅन म्हणजे का, तर तुम्ही चौरंगी मॅच खेळवतात. आता जिल्हा ह्या मॅची आहेत ना मोजक्याच होतात, म्हणजे काय सगळीकडे भरवत नाहीत. बरोबर. आणि चौरंगी कसे सगळीकडे भरवत नाही जातात. तर चौरंगीमध्ये कसं आता जिल्ह्याचा खेळाडू खेळू शकतो, त्यासाठी म्हणजे कसं या लोकांनी तो बॅन काढला पाहिजे की त्यांना खेळू दे, पोरं खेळतील तेव्हा पुढे जातील. तुम्ही जिल्ह्याच्या मॅची बोलतात ना, तर मोजल्यात तर वर्षाला आहे ना 15-20 मॅची होत असतील. ओके. आणि या चौरंगी मॅची मग असं कोणतंही मंडळ भरू शकतो. आता जिल्ह्याच्या मॅची भरवायला तुम्हाला आहे ना खूप खर्च आहे. नक्कीच. आणि चौरंगी मॅची भरवायला हा कमी खर्च असतो, त्यामुळे जास्तीत जास्त पोरं, माणसं, मंडळ चौरंगी मॅची भरवतात. मग तिथे जर एखादा जिल्ह्याचा खेळाडू खेळला तर त्याला तुम्ही बॅन लावता. बॅन आहे का, कारण की तो खेळाडू, त्यांचा पण एक उद्दिष्ट काय जिल्ह्याचा की तो खेळाडू मोडला तर त्याची हे कोण करणार, म्हणजे फ्रॅक्चर झाला किंवा काय झालं. पण ते आता काय माहितीये का, फ्रॅक्चर चालता चालता पण माणूस होतो. बरोबर आहे, त्याचं काय कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे तर माझं असं म्हणणं आहे की जिल्ह्याला, क्रीडा क्षेत्राच्या, की तुम्ही असे जे नियम घडवलेत ते बंद करा. कारण काय माहिती, खेळाडूला खेळण्याशिवाय कोण थांबवू शकत. आणि जर खेळाडू एखादा खेळला तर तो पुढे जाईल. तो कुठेही खेळला ना तरी तो खेळाडू वृत्तीनेच खेळतो, तो असा मारामारीच्या उद्देशाने नाही. म्हणून असे हे नियम आहेत ते डावळले पाहिजे. नक्कीच. आता मला एक जाणून घ्यायला आवडेल की जसं तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहात, मग त्याचप्रमाणे तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा वाटचाल आहे संजीवनीची? हो, हे तुम्हाला म्हणजे बोलताना मला हे सांगायचंच होतं. तेच संजीवनी क्रीडा मंडळ हा ना खरंच बोलताना हलक्या मनाचा. म्हणजे आता आपल्या विभागामध्ये एखादा गरजू किंवा बोलतात ना कुणाच्या घरी काही प्रॉब्लेम असेल, आम्ही कोणाला असं नाव घेत नाही कोणाचा, आणि कधी डिक्लेअर पण नाही करत की आम्ही ह्या माणसाला मदत केली. कारण एखाद्या माणसाला आपण मदत करतो आणि त्याचं नाव आपण सांगणार की आम्ही ह्याला मदत केली, त्याला मदत केली, तर एक कसं असतं माहितीये का, त्या समोरच्या व्यक्तीला पण बेकार वाटतं. त्यामुळे आम्ही कधीच नाही. आता हा गोविंदा पथक, या गोविंदा पथक मध्ये आपल्या तुम्हाला बोलताना की जास्त कमाई नाही, हा एक नाव आणि एकी जपण्याचा प्रयत्न आहे आमचा. पैसा म्हणून हा आम्हाला अजूनपर्यंत आम्ही प्रॉफिट कमवलाय असं नाही, पण जो प्रॉफिट आलाय आजपर्यंत तो आमचा सामाजिक कार्यासाठीच गेलाय. म्हणजे जो काय फंडिंग कलेक्शन होतं, हो, काही म्हणजे बोलताना 1 रुपया जरी आला ना तरी तो आमचा आहे ना फंडिंग ही, म्हणजे विभागामध्ये कोण आजारी आहे तर त्यांच्या घरातले कोण आलं किंवा आपल्या गोविंदा पथकामधला कोणाला काय असेल आर्थिक मदत किंवा काय असेल ते मंडळाकडे आले ना तर आमचा संजीवनी क्रीडा मंडळ हा पहिला उभा असतो. आणि उभा म्हणजे कसं माहितीये का, भले आमच्याकडे 1 रुपया जमा आहे तर आम्ही तो 1च रुपया नाही देणार आहे. आम्ही एक आमचा म्हणजे बोलतात ना संजीवनी क्रीडा मंडळाचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये फक्त आम्ही मेसेज टाकतो की आज ह्या व्यक्तीला गरज आहे, आपल्या विभागातला असा असा व्यक्ती आहे तर आपल्याला त्याला मदत करायची आहे. तर आमच्या विभागामध्ये म्हणजे आमच्या पथकामध्ये म्हणजे मंडळामध्ये बोललात ना तर 120 सभासद पकडून चाला.
अरे वा. फक्त सभासद. सगळ्यांनी जरी आम्ही मदत केली ना तरी आमचा कुठच्या फायनान्स जातो. बरोबर. आम्ही ते करून त्या माणसाला व्यक्तीला जे आमच्याकडनं आर्थिक मदत होते ते आम्ही करतो. आणि आता एक गोविंदा पथक जसा चालू झालाय तर त्यामुळे आम्हाला आम्ही जिथे जिथे हे करतोय तर मला आजपर्यंत एवढं आठवतंय की आता म्हणजे 2011 पासून या गोविंदा पथकाची स्थापना झाली आहे. ते 2025 पर्यंत चालूच आहे. पण आजपर्यंत आम्हाला म्हणजे आमच्या गोविंदाला अजून म्हणजे अशी कुठची गंभीर दुखापत म्हणून नाही आली. तर माझा असा अनुभव आहे की हे जे आम्ही करतो ना, जी सामाजिक सेवा, परत कुणाला काय गरज आहे कुठे काय, तर त्यांचे आशीर्वाद आहेत ना ते आम्हाला भेटतात. आणि खरंच आमच्या मंडळामध्ये म्हणजे बोलतात ना, स्थापना केली आमचे पांडुरंग धर्मा यादव, त्यांचा आशीर्वाद आणि आमची देवीचा हा आम्हाला कायमस्वरूपी आमच्या पाठीशी असतो. आणि असे कार्य घडवण्यासाठी ते आम्हाला ना प्रोत्साहित करतात. आणि एकूण एक सभासद ह्यासाठी म्हणजे बोलतात ना की अरे मी ह्याला केलंय आता मला नाही जमणार त्याला का करू, बरोबर असं नाही होणार. आज मी 100 रुपये दिलेत ना, तो उद्या तो बोला ना असं तर तो व्यक्ती त्याच्यात 50 रुपये तरी करणार, पण तो करणार. असे आमचे सभासद आहेत. सडळ हाताने हो, सदळ असते. बोल कोण चांगला जॉबला नाही असं काय नाही की म्हणजे माझी चांगली बँकिंग आहे किंवा काय माझ्याकडे फंडिंग आहे चांगला, असं नाही. जो तो आपला बोलतात ना तळ हातावर कमवणारा माणूस आहे आमच्याकडे. पण एखाद्याला गरज लागली ना की तो माणूस आमचा त्याच्यासाठी उभा राहणारच. तो कोणी असो, तो मंडळातला सभासद असो त्या विभागातला कोणी असो, तो आमच्या वरती जळणारा असला ना तरी त्याच्यासाठी मंडळ पहिला उभा असतो. हा. आणि आमचं एकच आहे संजीवनी क्रीडा मंडळ. हा बाजूला 10 मंडळ आहेत पण 10 मंडळाबरोबर आमची बॉन्डिंग चांगली आहे. म्हणजे एखाद्याच्या प्रोग्रामला जावा, त्यांच्याबरोबर एकी करा, म्हणजे असं आता आमचं बॉन्डिंग खूप म्हणजे हे चालू आहे. नक्कीच. आणि आता एक विचार असं वाटतं, आता आपण या दहीहंडीच्या दिवशी संजीवनी गोविंदा पथक आपलं किती थर लावता बाहेर, भांडूपच्या बाहेर? दहीहंडीच्या दिवशी आम्ही ना 7च थर लावतो. अच्छा. किती वेळा म्हणजे लागतात ते? 7 थर लावतो. आता जिथे जिथे आता बोलता ना तुम्ही किती वेळा, तर असं सांगू शकत नाही. आम्हाला जेवढ्या जास्त लावता येईल ना तेवढ्या आम्ही लावू शकतो. एवढे माझ्या गोविंदामध्ये पॉवर आहे आणि त्यांची मेहनत आहे. पण आता कसं झालंय, सगळीकडे बोलताना गोविंदा पथक आणि जिथे जिथे हंडी भरवत आहेत, बरोबर, आज गल्लोगल्लीमध्ये गोविंदा पथक चालू झालेले आहेत. जो तो जातो तिकडे उभे राहिलेले असतात, बरोबर. पण कसं आहे माहितीये का, आता आपण ठाण्यामध्ये गेलो तर भांडूपवाल्यांना किंवा बाहेरच्या कुठच्या गोविंदाला तिकडे पहिला प्राधान्य भेटत नाही. अच्छा. तिथे नंबर लावा, कुठे बोलताना आता ठाण्यालाच पकडून घ्या, आपण 4-4, 5-5 तास वेटिंगला असतात आपले गोविंदा. मग तिकडे जर आपले 4-4, 5-5 तास जात आहेत, मग त्याच्यानंतर आपण कुठे दुसरीकडे लावणार. म्हणून तिकडे आपलं काय जास्तीत जास्त बाहेर जातो ना ते 1 ते 2 आपण ठिकाणी गोविंदा लावू शकतो. त्याच्यानंतर भांडूप मध्ये आलो तर मी भांडूप मधले जेवढे आयोजक आहेत त्यांना एकच सांगतो, खरं तुम्ही लोक खूप चांगले आहेत. म्हणजे इथे पार्सलिटी नाही होत की बाबा हा भांडूपचा गोविंदा पथक आहे म्हणून ह्याला पहिला लावायला द्या. इथे आपल्या इथे त्याची पार्सलिटी होत नाही. त्यामुळे त्या आयोजकांचं खरंच आभार आहे. कारण का जो तो गोविंद येतो तो थर रचायला येतो. तिथे भांडूपचा आहे म्हणून ह्याला पहिला लावून द्या तसं नाही होत. पण ते ठाण्यामध्ये तसं होतं. अच्छा. ठाण्यामध्ये पहिलं प्राधान्य असतो. म्हणजे कुठेतरी 8 ने 9 थर लावणाऱ्यांना पहिलं प्राधान्य आणि 5-6 जे 7 वाले असतील मग ते तिथे वेटिंग करतात 3-3 तास. म्हणजे 2 महिन्याची जी प्रॅक्टिस आहे तुमची, 2 महिन्याची प्रॅक्टिस आणि तो दहीहंडीच्या एका दिवसासाठी केलेली प्रॅक्टिस कुठेतरी म्हणजे टाइम फुकट गेला. आता आमचे कसं माहितीये का, मोजून आहे ना आम्ही 8 वेळा ते 9 वेळा थर असतो. आता आपल्या इथे पकडा ना भांडूप मध्ये 8 ते 9 हे आरामात 10 दहीहंड्या भांडूप मध्ये संध्याकाळच्या वेळेला आहेत. आणि ठाण्यामध्ये जर आपण ठाण्यामध्ये जातो तर आपण पकडून चाला की आपण काय विचार करू की 15-20 ठिकाणी तरी आपले रचले पाहिजे. तिथे एका ठिकाणी जर 4-4, 5-5 तास गेले तर पुढे काय नाही. आपल्याला पॉसिबल करायला भांडूप मध्ये यायला लागतं. भांडूप मध्ये आपल्याला नंबराप्रमाणेच लावायला भेटतात. बरोबर. ती एक चांगली गोष्ट आहे. कारण की सगळे रचायलाच आलेले असतात, कुणाचं नाव मोठं करण्यासाठी आलेले असतात. मग त्यांना आयोजक जे करतायत की बाबा प्राधान्य देतात, असं नाही की बाबा आपला भांडूपचा म्हणून त्याला पहिला प्राधान्य. तसे सगळेच भांडूपचे आहेत. नक्कीच. आणि भांडूपचा हा चांगला विकास आहे की म्हणजे सगळे गोविंदा म्हणजे बोलतात ना पोरं सगळे एका अटॅच होत आहेत आणि ते दहीहंडी चालू आहे ती तशीच भांडूपची चांगली चालत राहू. आतापर्यंत तुमची एवढी वाटचाल आहे जी 65 वर्ष म्हणजे 1962 पासून तुम्ही चौरंगी सामने भरवता आहात, त्यानंतर पुन्हा हे 2011 पासून गोविंदा पथक.
पण ह्याच्या पुढे तुम्हाला काय टार्गेट अचीव्ह करायचं आहे? एक गोविंदा पथकाला काय टार्गेट अचीव्ह करायचं आहे? टार्गेट अचीव्ह म्हणजे आता काय जे चाललंय आपलं परंपरा आहे, सण खेळ, तो तसाच आमचा टिकवायचा आम्हाला. अच्छा. आणि आता साथ लावतोय. भविष्यामध्ये आम्हाला पण इच्छा आहे पुढे वळायची. कसं आहे माहितीये का, आपण स्वतः एकटा बोलून चालत नाही आणि पोरांची आपण जे बोलतात ना पॉवर, ते पण आपल्याला बघितले पाहिजे. बरोबर. म्हणून ह्या वर्षी मी 7 थर लावले, तर मला पुढच्या वर्षी 8च लावायचे. हा उद्दिष्ट माझा तसा नाही. ज्यावेळी मला माहितीये की माझी पोरं त्या ह्याच्यात म्हणजे एकदम परफेक्ट बसलेत, त्यावेळी मला तो पुढचा पाऊल उचलायला खूप आवडेल. का? कारण की मला माझा पोरगा पडलेला अजिबात आवडत नाही. का? कारण की माझ्या पोराला लागलं तर मला लागणार आहे. बरोबर. आमच्याकडे असं आहे की एकाला दुखापत झाली तर सगळ्यांना झाली पाहिजे, असं म्हणजे एक बोलता ना बॉन्डिंग आहे. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा मॅन पॉवर वाढेल, आता कसं माहितीये 8 थर लावायचे म्हणजे खायची गोष्ट नाही. आपण बोलतो 8 थर, त्यांनी 7 लावले, ह्यानी 8 लावले, त्यांनी 9 लावले, पण ती मेहनत जी पोरं घेतात 2 महिने, आणि जर आपल्या तेवढी हेच नाही, मॅन पॉवर नाही किंवा आपलं बोलतात ना तेवढा उद्दिष्ट नाही, तर तिथे आपण जबरदस्तीने ते लावले नाही पाहिजेत. कारण की ती जबरदस्ती आपल्याला नाही ना, ते 7 थर पण नंतर लागणार नाही. कारण एखादा कुठचा थरामधला पोरगा कोसळला लागलं तर त्याच्या जागी आपल्याला परत तेवढ्या मेहनतीने तो दुसरा पोरगा तयार करायला पाहिजे. तिथे ते आपली मेहनत आहे. आणि जर त्या पोराला दुखापत झाली, जास्त इंजुरी झाली, तर आपल्याला भविष्यामध्ये तिथे थांबायला नको. बरोबर. म्हणून जेवढे आपले बोलतात ना पाय म्हणजे अंतरून बघून पाय पसरावे, त्याप्रमाणे माझं प्लॅनिंग असतो. नक्कीच. आणि आता एक संजीवनीसाठी एक आदर्श गोविंदा कुठला आहे तुमच्यासाठी मुंबई मधला? आता तसं बोललात तर आदर्श म्हणजे मला स्वतःचा वाटतो, आमच्या गोविंदाचाच. कारण कसं आहे माहितीये का, आपण दुसऱ्यांचा आदर्श ठेवण्यापेक्षा आपला स्वतःचा आदर्श ठेवावा. नक्कीच. आणि दुसऱ्याचा आदर्श बोललात ना तर त्या लोकांनी आपला आदर्श केला पाहिजे, असं आपण काहीतरी करावं, असं माझी जिद्द आहे. आणि अशी माझ्या पोरांची जिद्द आहे. ते पण बोलतात की असं आपलं एक मंडळ आहे की आपण कोणासारखं वागायला नाही पाहिजे, आपल्यासारखे दुसरे वागायला पाहिजे. बरोबर आहे. असं आमचं आहे. तसं आता आपल्या इथे गोविंदा बघा, साई कृपा इतका वर्ष त्या लोकांनी तो सण पण जपसलाय आणि बोलतात ना पुढे अजून चालू आहे त्यांचं. काय काय गोविंदामध्ये कसं असतं माहितीये का, भविष्यामध्ये आता मी तर खूप गोविंदा पथक बघितलं. मी तर लहान होतो ना तेव्हा त्यांच्या इथे टी शर्ट विशर्ट घेण्यासाठी आम्ही असे ते असतात ना बोलतात ते, म्हणजे भांडूमध्ये तोच पहिला गोविंदा असेल बहुतेक, जास्त म्हणजे बाहेर बिहेर जायचं असं त्यावेळी. तर त्यांच्यामध्ये कसं आम्ही बाहेर तिकडे उभे असायचो. आम्हाला वाटायचं की हे जसे बाहेर जात आहेत, यांचं नाव जसं करतायत तसं आपलं पण नाव व्हावं. अच्छा. त्यांच्याकडे बघूनच आम्ही थोड्या दिवसांनी हळूहळू पायावर पाय ठेवून, म्हणजे आपली पण काहीतरी पाहिजे, आपल्या मंडळाचं नाव पाहिजे, त्याच्यासाठी आमची पण धडपड होती, ती आम्ही पूर्ण केली. आणि त्यांच्याबरोबर आम्ही पण आता आहे तिथे. साई कृपा बोललात ना तसं म्हणजे बाजूचा मंडळ आमच्या, जरी आज आम्ही हंडीला गेलो जर ते आम्हाला बाजूला जरी भेटले ना तर आम्हाला सपोर्टिंग म्हणून ते लोक उभे असतात. अच्छा. त्यांना सपोर्टिंग म्हणून आमची पोरं असतात. तशी तेजस्वी आहे. म्हणजे असं एक मंडळ आहेत नाही की आजूबाजूचे की जिथे जिकडे तिकडे भेटू, तर त्यांच्या तिथे पोरं कमी पडत असेल तर आमची पोरं आम्ही तिथे जाऊन उभी राहतो. हो, असं नाही की त्यांचा पोरगा पडला पाहिजे म्हणून ते बोलतात ना हातापाया पडा की देवा याला पडू दे, तसं नाही. ते मंडळ आम्हाला सपोर्टिंग करतात, आम्ही त्यांना सपोर्टिंग करतो. तेजस्वी वाले आहेत ते आम्हाला सपोर्टिंग करतात. म्हणजे बॉन्डिंग चांगली आमची. त्यामुळे माझा आदर्श म्हणजे आपला स्वतःचा करावा की आपण स्वतःपासून काहीतरी शिकावं आणि स्वतःनीच काहीतरी घडवावं. नक्कीच. म्हणजे स्वबळावरती कुठेतरी स्वतःला चालवायचं बस. तर दादा आतापर्यंत 2011 पासून जो आपला गोविंदा चालू आहे, आता तेव्हा 50 मुलं प्रॅक्टिसला येत होती. आता पुढे म्हणजे असं मॉप वाढलाय, 70-80 मुलं प्रॅक्टिसला किंवा 150 मुलांचा जो मॉप होतो. मग ह्याच्यामध्ये एक मुलांचं कसं बॉन्डिंग तुम्ही बोलत, एक बांधिलकी आहे सर्वांची मुलांची, तर या सर्वांसाठी मग काय असं स्पेशल असतं मुलांसाठी काही खास? स्पेशल म्हणजे बोलाल ना आता की ज्याच्याने काहीतरी असं वाटतं मुलांना की बाबा जावं, चला आज काहीतरी जावं. स्पेशल म्हणजे बोलाल ना, आता कसं माहितीये का, आपल्या जे पोरं येतात आपल्याकडे प्रॅक्टिसला, रोजचे 60-70 पोरं तर रोजची प्रॅक्टिसला असतात. आणि त्या प्रॅक्टिस मध्ये काय माहिती होतं, मोज मजा असते, पोरं एकमेकाची टिंगल डवाळी, ते तर चालतं सगळीकडे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे कसं माहितीये का, आम्ही मला असं वाटतं पहिल्यांदा असा मंडळ असेल की रोज प्रॅक्टिसला पोरं येतात ना, त्यांच्यासाठी आईस्क्रीम
रोज? हा, रोज असतं. आईस्क्रीम, कधी चहा, कधी नाश्ता, वडापाव. हा. म्हणजे बोलतात ना, आज मी आईस्क्रीम आणले तर उद्या तो वडापाव आणेल, अच्छा. तिसरा हे देईल. म्हणजे एक बोलतात ना, पोरांना नाखुश म्हणून नाही, आणि ते पोरांना पण असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळं म्हणजे असं खातोय पितोय. बरोबर. म्हणजे ते एन्जॉय मध्ये आमचे थर पण रचतात. हा. आणि सगळ्यांचे बोलतात ना, खाण्यापिण्याची मजा पण असते. म्हणजे कोण असं नाराज होऊन नाही की बरोबर. बाबा प्रॅक्टिसला चाललोय, आम्हाला इथे काय भेटेल, आता काय काय कसं. त्या आशेने येत हा, नाहीत ते. त्या आशे नाही, म्हणजे काय भेटेल काय नाही असं नाही, त्यांना माहितीये. आणि तेच नाही तर लहान लहान पोरं आपल्या एरियातले असतात ते हा. बघणारे, ते बघायला पण तेवढीच गर्दी असते. काय कारण हा. त्यांना पण माहितीये आज संजीवनीमध्ये काही ना काही नाश्ता असतो. नाश्ता आहे. त्या ह्याच्यानी सगळे पोरं असतात आणि ते आम्हाला एक चांगलं वाटतं की आम्ही काहीतरी पोरांसाठी वेगळं. करतो. हा. आणि पोरं आमच्याकडे एवढी आहेत ना, ती सगळे म्हणजे खाण्यापिण्यासाठी तर येत नाहीत, हा. पण एक एन्जॉय आणि जी मोज मजा होते ना त्यांची, बरोबर. त्यासाठी खरंच खूप म्हणजे आभार आहे त्यांचा की सगळे आपल्याशी एकजुटीने नक्कीच. येतात. आता एक असं विचारायचं तुला वाटतं दादा की आता जी कबड्डीची मुलं आहेत आपल्याकडे, मग या कबड्डीच्या मुलांच्या दहीहंडीसाठी तुम्हाला एक कोचच्या ज्या अँगलने तुम्ही बघितलात तर त्याचा तुम्हाला कसा फायदा होता म्हणजे? आता कबड्डीचा पण कोच मीच करायचो. अच्छा. तेव्हापासून म्हणजे आता बोलतात ना, कोचिंग म्हणजे बोलतात, आता ते मला असं स्वतःची काय हे करायची इच्छा नाही, हा. पण बोलतात ना, मला मी ह्या पोरांवर जे हे करतो ना, तर मला खरंच एक अभिमान वाटतो की अशी पोरं माझ्याकडे आहेत. हा. आता माझ्या वयापेक्षा पण मोठी पोरं आहेत ह्या तरामध्ये, पण ज्यावेळी माझ्या हातात शिट्टी असते ना, त्यावेळी ते माझ्यापेक्षा लहान वागतात. अच्छा. म्हणजे माझ्या शब्दाला तो मान असतो. आणि सगळ्या गोविंदा पथकामधल्या सगळ्या पोरांना मी एकच सांगेन की बाबा आपल्या कोचची रिस्पेक्ट करा, आणि जी तशी माझी रिस्पेक्ट होते म्हणजे बोलता ना, त्याच्याने मला एकदम म्हणजे भरून येतो की बाबा ही पोरं आज आपण ज्या दर्जावर गेलोय कोच म्हणून, तिथे मला खरंच चांगल्या नजरेने बघतात. आता काही काही ठिकाणी बघाल ना तुम्ही, तर कोच त्याला पाटणा शिव्या घाला किंवा हे करा, खूप ठिकाणी असं बरोबर. आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला खूप रिस्पेक्ट आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे की पोरं मला तेवढी रिस्पेक्ट देतात, म्हणून अच्छा. मला त्यांचा कोच आहे याचा अभिमान वाटतो मला. नक्कीच. एक आपुलकीचं नातं कोच आणि त्या गोविंदामध्ये आहे. दादा, आता आपण या पॉडकास्टच्या एक समाप्तीकडे वळतोय. आतापर्यंत जो आपला हा पॉडकास्ट झाला, आपण संजीवनी बद्दल खूप काही जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता जो येणारा 2025चा गोविंद आहे, सराव शिबिर सुद्धा आता जवळ आलेले आहेत. सराव शिबिरामध्ये तुमची काय वाटचाल असणार आहे यावर्षी? आमची एकच वाटचाल असते की समोरचा गोविंदा हा आपला आहे, त्याच्यात पडो किंवा जितो, जो जितणार आहे तो भांडूपचाच असणार आहे. बरोबर. आणि भांडूपचा नाव हा अखंड एकदम टॉपवर राहिला पाहिजे. जसे आता बघा तुम्ही जोगेश्वरीचा जय जवान ते 9 थर लावतायत, 10 थराचा प्रयत्न करतायत, तशा आपल्यामध्ये पण भांडूप मधला की बाबा भांडूपचा पण एक गोविंदा पथक आहे, तो टॉपवर आलाय. खरंच माझी सगळ्या गोविंदा पथकांना एकच विनंती आहे आणि देवाजवळ एकच प्रार्थना आहे की भांडूपमध्ये कोणताही असू दे, कोणताही, तो वर मंडळ गेला पाहिजे, कारण की त्याच्याने आपल्या भांडूपचं नाव वरती येणार. आणि संजीवनी गोविंदा पथकाकडनं खरंच आमच्या देवीला आम्ही 9 दिवस हे करतो, त्या देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपल्या भांडूपचं नाव मोठं झालं पाहिजे. आणि गावदेवी चरणी पण प्रार्थना करतो की भांडूप मधला एक तरी गोविंदा असा 9 थर रचून त्यांनी आपल्या भांडूपचं नाव करावा. आणि त्यासाठी मी सगळ्या गोविंदांना शुभेच्छा देतोय की बाबा तुम्ही करा, त्याच्यासाठी आपल्या मंडळाची सगळ्या संजीवनी गोविंदा पथकाची तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि त्यांनी हे नाव करावं. फक्त एवढंच की आपल्या गोविंदामध्ये कुठच्या खेळाडूला दुखापत होवी अशी त्यांनी काही रिस्क घ्यावी नाही. बरोबर. जे काय कराल ते चांगल्या पद्धतीने, आपल्या गोविंदा जातो जसा बाहेर तसा सुखरूप आपल्या घरी आला पाहिजे. आणि गोविंदातील प्रत्येक खेळाडूला मी सांगतो की तुम्ही पण जे कराल ते बोलतात ना बाईकवर स्टंट किंवा हे ते करू नका, कारण की गोविंदा हा आपण जातो कशासाठी तर थर रचायला, स्टंटबाजी करायला जात नाही आपण. जर तुम्हाला जर त्या स्टंटबाजीमध्ये कोणाला इजा झाली तर तो गोविंदा पूर्ण बंद होऊ शकतो, कारण की त्याच्या घरातल्यांनी काय उद्या त्याला नाही पाठवलं, तसे बघून दुसऱ्याचे पण पाठवत नाही. आता तुम्हाला सांगतो आपण प्रॅक्टिस कशासाठी करतो तर आपले थर रचायला आणि आपल्या गोविंदाला दुखापत झाली नाही पाहिजे ह्यासाठी. मग जर अशा ह्याच्यामध्ये जर कुणाला दुखापत झाली तर त्याचा बेनिफिट काहीच होत नाही आणि फुकट त्या गोविंदा पथकाचं नाव खराब होतं. असे खूप गोविंदा पथकाचं झालेलं आहे भविष्यामध्ये अगोदर पण. तसं कुणाला बद्दल असं घडू नये
आणि सगळ्या गोविंदा पथकातले सगळ्यांना मी प्रमुखांना सांगतो की तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या आणि पोरं आपली नीट जपून ठेवा, कारण की ही एकी आपल्याला पुढे भविष्यात चांगली पडते. कामाला येणार आहे. कारण काय माहितीये का, आज माझा मंडळ आहे ना, तर माझ्या मंडळाने 10 मंडळाला सपोर्ट केला पाहिजे, म्हणजे जे गोविंदामध्ये आहे किंवा इतर. तसे तुम्हीही आपले गोविंदा पथकाने कोणी असो त्यांनी सामाजिक कार्य, आपल्या विभागात काय अडी अडचणी आहे त्या ह्या गोविंदा पथकामार्फत करायला जरा सुरुवात करा. कारण की काय माहितीये, भविष्यामध्ये आपल्याला पुढे जायचंय आणि आपलं नाव पण जपायचंय आणि भांडूपचं नाव मोठं झालं पाहिजे. हे तुमच्या सगळ्यांना गोविंदा पथकानं मी एकच सांगतोय की तुम्ही काहीतरी करा की ज्याने भांडूपचं नाव वर अग्रेसर झाला पाहिजे. नक्कीच. आणि भांडूपमध्ये अशी अनेक गोविंदा पथकं आहेत. आता हा जो आपण पॉडकास्ट जेव्हा करतोय भांडूपचा गोविंदा, तेव्हा हे निदर्शनास येते की खूप सारी गोविंदा पथकं आहेत की ती गोविंदा पथकं सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची खूप वाटचाल आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये वाटचाल आहे, एवढी वाटचाल आहे की ती खरोखर एक नॉर्मल एकदम सामान्य माणूस असेल कोणी तर त्याला सुद्धा माहित नसेल, एवढी त्यांची खोलवर त्यांची वाटचाल आहे. नक्कीच दादा, तुमच्यासोबत एक चर्चा करण्यात थोडी आम्हाला मजा आली. आज जाणून घ्यायला आवडलं की संजीवनी गोविंदा पथक आणि संजीवनी क्रीडा मंडळ हे जी यांची स्थापना आहे, यांचा पूर्ण चौरंगी सामने, बरोबर एक जुनं एक परंपरा कुठेतरी आपली चालू ठेवणारं गोविंदा पथक एक मंडळ आहे भांडूप मधलं. तर दादा, तुमचे खूप खूप आभार पुन्हा एकदा. तुम्ही आम्हाला एक वेळात वेळ काढून एक तुमचा बहुमूल्य टाइम दिलात त्याबद्दल. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत भांडूपचा गोविंदा हा पॉडकास्ट असाच बघत राहा आणि आपल्या नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.